दादा कोंडकेंनी बदला घेण्यासाठी माझ्याबद्दल खोटं लिहिलं असं सांगत अभिनेत्री उषा चव्हाण यांनी चक्क दादा कोंडकेंवरच आरोप केले। मात्र उषा चव्हाणांनी असं का केलं? दादा कोंडके यांनी आपल्या एकटा जीव या आत्मचरित्रात अनेक अभिनेत्रींविषयी त्यांच्या असलेल्या संबंधांविषयी खुलासा केलाय। त्यापैकी एक म्हणजे उषा चव्हाण। दादा आणि उषा यांची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर प्रचंड गाजली। मात्र त्यांच्यातली ही केमिस्ट्री खऱ्या आयुष्यात देखील चांगलीच रंगली होती। दादा आणि उषा एकमेकांच्या प्रेमात पडले होते असं दादा यांनी आपल्या चरित्रात सांगितले आहे। दादांना उषासोबत लग्न देखील करायचं होतं, मात्र उषा चव्हाणांनी अखेरपर्यंत त्यांना नकार दिला। या आत्मचरित्रात त्यांनी उषा यांच्यावर अनेक आरोप देखील केले, ज्यावर उषा चव्हाण यांनी आक्षेप घेतले होते। दादा आपल्या पुस्तकात उषा चव्हाण आणि त्यांच्यासोबतच्या प्रेम प्रकरणाबद्दल बोलताना म्हणतात, उषा कोणत्याही नायिकेशी बोलताना तिच्या तोंडावर गोड गोड बोलायची, मागून मात्र तिची निंदा करायची। मी अन्य कोणत्याही बाईशी किंवा अभिनेत्रीशी बोलताना दिसलो तर ती भडकायची। ती तितकीच माझी काळजी देखील घ्यायची। कुठेही जाताना माझी दृष्ट काढायची। मला कोणाकडूनही त्रास झाला तर ती त्याची चांगली खरटपट्टी देखील काढायची। मात्र हे सर्व असूनही ती माझ्याशी अप्रामाणिक होती हे मला माहीत होतं। उषा माझ्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीला जास्त भाव देत असे, तरीही मी तिच्याशी संबंध तोडले नाहीत, कारण मी तिच्यात गुरफटत चाललो होतो। 1989 ते 90 ची ती गोष्ट। एक दिवस उषाने मला विचारलं, समजा मी तुम्हाला म्हणाले की मला तुमची इस्टेट द्या, तर तुम्ही ती द्याल का? त्यावर दादा म्हणाले, अजिबात नाही, वाटेल ते करेन का मी? यावर उषा म्हणाला, मला माहिती आहे तुम्ही एक नंबरचे चिकट आहात, का द्याल? या घटनेच्या काही दिवसानंतरच दादांनी वकिलाला बोलावून सर्व इस्टेट उषा चव्हाण यांच्या नावावर केली व तशी चिठ्ठीही उषा यांच्याजवळ पाठवून दिली। हे पाहून उषा चव्हाण भडकल्या आणि दादांची भेट घेऊन ती चिठ्ठी त्यांच्या पायावर ठेवली आणि पाया पडत म्हणाल्या, यापुढे पैशांची गोष्ट तुमच्या समोर करणार नाही, एवढं करायची काय गरज होती? त्यानंतर दादांनी आपला निर्णय बदलला। काही दिवसांनी दादांनी यातून मार्ग काढण्यासाठी उषा यांना लग्नासाठी विचारलं। उषा, आपण लग्न करूया का? माझ्या पुढे प्रश्न पडलाय, नॉमिनी म्हणून कोणाचं नाव द्यायचं? दादांचे ते शब्द ऐकताच उषा म्हणाल्या, अय्या, हे काय तुमच्या डोक्यात कधी कधी येतं? आता आपल्यात काय बाकी आहे? फक्त अक्षता पडायच्या बाकी आहेत ना? यावर दादांनी, नॉमिनी म्हणून तुझं नाव द्यायचं झालं तर लग्न का करू नये? यावर उषा म्हणाल्या, मग आपण असं करू, लग्न करूया, पण तुम्ही मला घटस्फोट कधी देणार? अर्थात बायको म्हणून मला माझा वाटा हवाय हं? उषा यांचं हे बोलणं ऐकून दादांना धक्काच बसला। दादा म्हणतात, मी उषाकडे कधीच राहायला गेलो नाही, मात्र उषा मुंबईत आल्यावर अनेकदा माझ्याकडे येऊन राहत असे। लोकांना उगाच नावं ठेवायला संधी देण्यापेक्षा आपण लग्न करावं असं दादांना वाटत होतं। मात्र उषा म्हणाल्या, पण लग्न करून मी माझं आयुष्य का फुकट घालवू? लग्न करून तुझं आयुष्य कसं फुकट जाईल? दादांनी विचारलं। मला माहित आहे ना तुमचा स्वभाव, लग्न झाल्यानंतर तुम्ही मला घराच्या बाहेर जाऊ देणार नाही। लग्न झालं की तू कर ना माझ्या चित्रपटात काम, पण बाहेरचा चित्रपट का करायचा आहे? दादांनी म्हटलं। त्यावर उषा यांनी म्हटलं, मग मी काय माझी कला सोडून देऊ? असा सवाल केला। खरं म्हणजे त्यावेळी उषा यांच्याकडे फार कमी चित्रपट होते, तरी कलेचं नाव सांगून लग्नाचा विषय उडवून लावला असं दादांनी आत्मचरित्रात म्हटलंय। त्यानंतर दादांनी मात्र उषा यांच्यासोबतचा लग्नाचा विषय सोडूनच दिला। एकटा जीव या आत्मचरित्रात उषा चव्हाण यांच्याबद्दल दादांनी केलेल्या वक्तव्यावर उषा चव्हाण यांनी मात्र आक्षेप घेत एका व्लॉगच्या माध्यमातून दादांना लग्नाला नकार दिल्याचा बदला घेतला असल्याचं म्हटलंय। या व्लॉगमध्ये उषा म्हणतात, दादा कोंडके हे दोन चेहरे असलेले व्यक्ती आहे। एक लोकांना हसवायचे आणि दुसरे लोकांना रडवायचे। खरं तर त्यांची शेवटची इच्छा माझ्याशी लग्न करायची होती, पण जेव्हा त्यांना कळले की ही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही आणि हे शक्य नाही, कारण मला त्यांच्या पैशात किंवा त्यांच्या मालमत्तेत अजिबात रस नव्हता, मग दादा कोंडकेंनी याचा बदला घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या स्वतःच्या एकटा जीव नावाचं तथाकथित खोटं आत्मचरित्र लिहिलं, जे संपूर्णतः बनावट आहे आणि जे आता माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट स्वप्न बनले आहे। हे पूर्णपणे खोटं आणि दुहेरी अर्थ असलेलं पुस्तक आहे, ज्यामध्ये माझ्यासह अनेक मराठी चित्रपट कलाकारांना बदनाम करण्यासाठी वाईट हेतूने काल्पनिक कथा रचून लिहिलं गेलं होतं। खरं तर दादा कोंडके हे पुस्तक प्रकाशित करण्यास इच्छुक नव्हते, कारण त्यांचा आत्मा त्यांना तसे करण्यास परवानगी देत नव्हता। म्हणून त्यांच्या मृत्यूपूर्वी एकदा ते बालगंधर्व मंदिरात मला भेटायला आले असं उषा यांनी सांगितलं। उषा, या क्षणाला मी पुण्यातील श्रेयस हॉटेलमध्ये एक महिला बसली आहे जी माझं आत्मचरित्र लिहिते। तू जाऊन तिच्या कानशिलात मारू शकते, जेणेकरून ती लिखाण थांबवेल।
दुर्दैवाने दादा कोंडके यांच्या निधनाच्या 1 वर्षानंतर हे पुस्तक दादा कोंडके ट्रस्टच्या विश्वस्तांकडून कोणतीही परवानगी न घेता प्रकाशित करण्यात आलं, कारण ट्रस्टचे विश्वस्त दिवंगत श्री गजानन शिर्के यांचेही प्रकाशनापूर्वीच निधन झालं होतं. परंतु ते जिवंत असताना त्यांनी सक्तीचे जाहीर केले होते की कोणीही आमच्या परवानगीशिवाय कोणतेही साहित्य प्रकाशित करू शकत नाही, कारण आम्ही विश्वस्त आहोत आणि दिवंगत दादा कोंडके यांचे सर्व अधिकार आमच्याकडे आहेत. या सर्व गोष्टी असूनही श्री गजानन शिर्के यांच्या निधनानंतर लगेच असे पुस्तक इतर विश्वस्तांकडून कोणतीही परवानगी न घेता प्रकाशित करण्यात आलं होतं. ज्या दिवसापासून हे पुस्तक प्रकाशित झाले त्या दिवसापासून मी दिवंगत दादा कोंडके यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या 10 वर्षांपासून दादा कोंडके यांच्या जवळच्या काही लोकांनी मला मात्र खूप त्रास दिला होता. हे सर्व लोक मला दादा कोंडके ट्रस्टमधून बाहेर काढू इच्छित आहेत. या व्लॉगमधून उषा चव्हाण यांनी एकता जीव आत्मकथेच्या लेखिका अनिता पाध्ये यांनी दादा कोंडके ट्रस्टच्या विश्वस्तांवरच आरोप करत आपली भूमिका स्पष्ट केली होती. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.